अक्षयने आणि हा सामना जिंकवून दिलेला आहे. सामन्याचा सामनावीर ठरलेला आहेस. किती एन्जॉय केला आमदार चषक 2022? आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही इथे आलो तेव्हाच सांगितलं परत एकदा ही टुर्नामेंट आहे आणि इथे म्हणजे हा ग्राउंड समजला की बॉल बाहेरच जाणार, 100च्या वर स्कोर होणारच. आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे. आपण पाहू शकतो. काय सांगायचं आहे जे आता तुझे प्लेयर्स बघताय, तुझे फॅन्स बघताय, तुझे गावातली लोक बघतायत, कोणी फिमेल फॅन्स असतील ते बघतायत, हे मॅन ऑफ द मॅच कोणाला डेडिकेट करायचंय? मॅन ऑफ द मॅच मी मलाच देईल. स्वतःलाच डेडिकेट, म्हणजे मी मी कामगिरी केली आणि ह्या कामगिरीचं श्रेय मलाच भेटायला पाहिजे. थँक्यू सो मच अक्षय अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस. थँक्यू सो मच. तो हा होता अक्षय घरत आपल्यासोबत, जो जिंकलेला आहे मॅन ऑफ दी मॅच. चला पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर या आपण मॅचकडे वळणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून एव्हरीवन. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज ओपन गट आणि ओपन गटातून सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्याचं श्रेय पूर्ण अल्पेशदादा भोईर त्यांच्या संपूर्ण टीमला जात असताना स्वर्गीय मोनिश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो कामनेश दादा राऊत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अल्पेशदादा भोईर खुशी 11 एक छोटंसं गेल्या वर्षात रोपटं लावलं आणि कामनेश दादा राऊत यंदाच्या वर्षात खूप चांगलं एफर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. त्यांच्या शब्दाला मान देऊन लेजंड खेळाडू असतील, प्रमुख मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. यस, स्टार्ट ऑफ द मॅच पी सी पाटील सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजित म्हात्रे सर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका साईडला किरण पवारचं या सफाळे विभागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत, वेलकम. तर विजय जाधव एका साईडला, तर गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. यावेळेला पहिला चेंडू प्रथमेशचा पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र इनफिल्डच्या वरून खेळला गेला. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय खणखणीत किरण पवारच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवर खूप सुंदर सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला संघ आहे तो आपण पाहू शकतायत. अजय मनोज 11, वालईपाडा संतोष भुवन या ठिकाणाहून सौजन्य केले गेले. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, नवीन चेंडू. प्रथमेश एका साईडला, काय प्रथमेशने जबरदस्त सचिन दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ग्रामीण भागातून जो मॅन ऑफ द मॅच साठी येईल त्याला मात्र 1 तोळ्याचं चांदीचं नाणं, हे मात्र कॉइन, सिल्वर कॉइन आपल्याला पाहायला मिळेल, हे सन्मानित केलं जाईल. तर विपुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात आगरवाडी, ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी मॅन ऑफ द मॅच LED स्मार्ट टीव्ही आपण पाहतोय. जय पाटील उपस्थित आहेत या वेळेला व्यासपीठावर. जे प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मात्र श्री श्रद्धा मोटर्स आगरवाडी चे प्रोप्रायटर आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. शुभम पाध्ये मॅचचा आनंद घेत असताना एसपी बॉयज संदीप दादा परदेशी आपल्याला पाहायला मिळतात. केवल पाटील, जलीस शेख अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना अतिशय देखणं असं आयोजन, नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टायगर स्पोर्ट्स फलंदाजी करतोय आणि एका साईडला जो संघ पाहायला मिळतोय अजय मनोज 11, वालईपाडा. यावेळेला किरण पवारचा ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळला गेला, चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 4 धावा. क्या बात आहे, जबरदस्त किरण पवारची ही ताकद, नजाकत. प्रथमेश ठाकरे सारखा एक सुंदर खेळाडू, मॅन फ्रॉम वारेट. काही जबरदस्त एक्झिबिशन मॅच झाली होती जेव्हा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये प्रथमेशने मात्र अप्रतिम दर्जेदार खेळ, भिवंडी आणि वाडा असा मात्र जो प्रेक्षणीय सामना झाला होता त्याच्यामध्ये सुपर बॅटिंग केली गेली होती. ओमकार बॉयज एडवन सामना क्रमांक 3 असेल. I11 बोळेश्वरी बोळींच जो आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराने रोहन गावड, तुषार किनी यांचं स्वागत केलं जातं. पंकज पाटील खुश असतील आपल्या कामगिरीवर, आपल्या संघावर. पालन या नावाने जास्तीत जास्त पसंती. यंदाच्या वर्षात आग्रे प्रीमियर लीग खूप सुंदर पद्धतीने पार पाडलं गेलं. तर धावांची गती जर आपण पाहिली, मुन्ना जायस्वाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नितेश पाटील स्वतः मालक पाटील नेटवर्कची पाहायला मिळत आहेत.
समोरच आपण पाहू शकाल आशिष भोईर, त्यानंतर योगेशजी घरत ज्यांनी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली आम्हाला, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या सहपरिवाराचं खूप चांगलं क्रिकेट. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. मॅन ऑफ द सिरीज कोण विसरेल. अप्रतिम रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. सुपर. आणि तिथून जो प्रवास या सफाळ्याच्या मैदानात अद्भुत आहे. यावेळेला ऑन साईडला इनफिल्डच्या वरून खेळलाय शॉट ऑन पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला जलद गतीने निघून जाईल 4 धावांकरता. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 12 धावा, 12 रन्स, 5 चेंडूचा खेळ झालाय. एका साईडला कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम वेडेपाडा. खूप भिवंडी तालुक्यामधून संघ या ठिकाणी बिलॉंग करत असताना अप्रतिम प्रथमेश ठाकरे यावेळेला दर्शवत असताना की माझ्याकडे सुद्धा ती कुवत आहे. राहुल पाटील मॅन फ्रॉम भिनार वसई तालुका मधून बिलॉंग करत असताना पाहायला मिळतोय. जय हनुमान भिनार या संघातून बिलॉंग करतोय. मात्र ऑफ्टूनच्या बाहेर चेंडू होता. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विंकोजी मात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. किरण पवारची यावेळेला सुंदर फलंदाजी ज्यामध्ये 3 चौकार 4-0-4-0-4-0 यावेळेला आपण पाहू शकता. 3 डॉट आले आणि 12 धावांवर पोहोचला गेला. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहू शकताय अभिषेक माने. अप्रतिम सुंदर दर्जेदार हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मध्ये घेतला जातोय. त्यानंतर लॉंग ऑन नाहीये. अभिषेक माने. सूरज पष्टे याला आपण पाहू शकतात मिड ऑनला. मॅन फ्रॉम घोटगाव भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करताना. किरण पवारची बॅट तळपली गेली. सुपर बॅटिंग करत असताना ज्यामध्ये विश्वनाथ जाधव आहे, संतोष जाधव, विजय जाधव बॅटिंग करतायत त्या ठिकाणी. मात्र असे भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मॅकमिलन सारखा खेळाडू मॅन फ्रॉम उत्तम चौक. जबरदस्त स्पर्धा झाली आणि प्रतीक नेल्सन कतवार अप्रतिम सुंदर समालोचक सुद्धा आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व. अभिषेक माने उजव्या हाताने. विजय जाधव साठी हा चेंडू मात्र यावेळेला फसतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. परंतु 1-2-3 हा झेल सोडून मात्र यावेळेला आपण पाहतोय पश्चातापाची वेळ येईल. कारण एक मोठ्या मंचवर जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा झेल सुटतो त्यावेळेला येणाऱ्या काळामध्ये मात्र जरूर कर्दन काळ फलंदाज ठरत असतो. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका असते. प्रथमेश ठाकरे लगेच त्या ठिकाणी जात आहेत. प्रथमेश ठाकरे फास्ट एट 50 खूप चांगल्या प्रकारचे मात्र भरपूर अर्धशतक या खेळाडूने मात्र झळकावलेत. 20 अर्धशतक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अभिषेक माने आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. किरण पवार यावेळेला ऑफ साईडला अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. चाबुक शॉट. 6 धावा. आक्रमकता काय असते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 19. जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट असताना तेव्हा ग्रामीण भागातील खेळाडूंनी खास करून त्यांचा खेळ पाहणं आणि ते प्रॅक्टिकली करणं खूप डिफरंट असतं. परंतु त्यावेळेला त्यांच्यामधून काहीतरी शिकणं. चेंडू नवीन द्यायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19 धावा. किरण पवारच्या बॅट मधून 7 चेंडू मध्ये 18 धावा. घणाघाती फलंदाजी. सुपर बॅटिंग करत असताना सुरेंद्र चेंडू देत आहेत त्या ठिकाणी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 19. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर. कुंदनकिनी आम्हाला दर्शवत आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. मुन्ना जायस्वाल खूप चांगला अपडेट देत असतात. मुन्ना जायस्वाल असतील, जतीन किनी असतील. या अगोदर आपण अमनदीप झा याला पण पाहिलं होतं. साहिल पाटीलला पाहिलं होतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अभिषेक माने उसळणाऱ्या चेंडूवर काही जबरदस्त प्रहार केला गेला होता उजव्या हाताने. यावेळेला आधून टाकण्याचा प्रयत्न परंतु सक्सेस होत नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. जय पाटील यांच्या कटआउटच्या वरून 6 धावा. व्हॉट अ टायमिंग. मॅक्झिमम 6 येताना पाहायला मिळतोय. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळताय. त्यामधला जर आपण पाहिला तर किरण पवार. मी का मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलो.
याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना या ऐतिहासिक मैदानावर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. कामनेजी राऊत यावेळेला पाहायला मिळताना अनिकेत राऊत यांच्या समवेत बाप्या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली विश स्पोर्टचा ब्रँड झळाळतोय. अवनी फोटो स्टुडिओचे रोहितजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत परशुरामजी घरत. स्कोर कार्ड 25 धावा. यावेळेला पाहिलं न्यायाला हा चेंडू सोडून दिला. बाकीचं काम पंचांवर सोपवलं अजित म्हात्रे. यावेळेला पाहायला मिळतात मॅन फ्रॉम एक्सर. धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 5 खेळाडू मात्र जर आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट्स संघाकडे आहेत गुजरातचे. यावेळेला ऑफसाईडला दमदार षटकार पाहायला मिळतोय. किरण पवारची ताकद नजाकत ओळख दाखवत असताना ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. काय आक्रमकता दाखवले. टायमिंग काय प्रॉपरली पाहायला मिळतं. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सुपर आक्रमकतेचा सितारा मिस्टर किरण पवार अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळतोय. टप्पा जसा पडतोय मात्र या वेळेला बॅटचं एलिव्हेशन सुंदर. राऊंड द विकेट आता मात्र अभिषेक माने येत असताना पाहायला मिळत आहे. थोडीसा अडचणीत आहेत. 3 षटकार बॅक टू बॅक. उलटा चेंडू होता. मिस टायमिंग झाले. निराश असतील या स्ट्रोकवर. थोडीशी हताश झाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 धावा. जेव्हा राऊंड द विकेट येतात तेव्हा अँगल चेंज होतो. ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त मारा करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. आपण मोहम्मद शमी यांना आपण पाहिलं असेल जास्तीत जास्त राऊंड द विकेटचा मारा करताना जो अँगल क्रिएट होतो तो ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला जातो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 धावा. 32 रन्स. चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं हे प्रगतीपथावर आहे. उजव्या हाताने राऊंड द विकेट किरण पवारसाठी. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्लोरियस सुपर अफलातून कामगिरी करताना दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब किरण पवारच्या बॅट मधून दिसून येतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 36 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम फलंदाजी करताना टायगर स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट अजय मनोज 11 वालईपाडा संतोष भुवन हा संघ आपण पाहू शकतायत. तर 11 चेंडूमध्ये 34 धावांची घणाघाती फलंदाजी. 309.9च्या स्ट्राईक रेटने 3 षटकार आणि 4 चौकार किरण पवारच्या बॅटमधून. तर विजय जाधव ब्रँड ऑफ गोखिवरे ज्याच्या नावावर 9 चेंडू आणि 9 षटकार मी समालोचन करताना पाहिलेत. या खेळाडूला धानिवच्या मैदानात एकविरा चषकामध्ये अजित पाटील यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती. 9 चेंडू 9 षटकार 10 चेंडूमध्ये 56 धावा. सुपर बॅटिंग केली गेली होती. तोच खेळाडू मात्र पाहायला मिळतोय तर प्रथमेश ठाकरे जो गोलंदाजी मार्कवर आहे त्याच्या नावावर 20 अर्धशतक यंदाच्या वर्षात पाहायला मिळत आहेत. एक सुंदर खेळाडू मॅन फ्रॉम वारेट. आंबाडीच्या थोडंसं पुढे गेलात तर वारेट हे गाव आपल्याला पाहायला मिळतं आणि वारेट गावातून एक छोट्याशा गावातून बिलॉंग करताना ब्रँड ऑफ भिवंडी. तर ओंकार बॉईज एडव्हान्स संघाने फॉर्म फिलअप करून आमच्याकडे सबमिट केलाय. यावेळेला विजय जाधवच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 6 धावा. गुड शॉट. ओंकार बॉईज एडव्हान्स संघाकडून जर आपण पाहिलं तर रोहन गावड, अमित पाटील, धीरज चोगळा आज जो मात्र डेब्यू करतोय मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन फ्रॉम माजिवली. दीपेश चौधरी, प्रणय पाटील, मनीष भोईर, रितेश किनी, दर्शन तांडेल, यश चौधरी, तुषार किनी, नयन किनी, धीरज राऊत. अप्रतिम ही ताकद आहे. प्रथमेश ठाकरे या गोलंदाजाची ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केले गेले. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना टायगर स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अगेन्स्ट द टर्न स्लोवर 1 परंतु यावेळेला चेंडूला मात्र बिरकावून दिले गेले. 6 धावांकरता प्रणय पाटीलच्या स्वागतासाठी सुपर टायमिंग. 6 धावा येत आहेत आणि या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 48 रन 48 धावा
विजय जाधव 4 चेंडूमध्ये 13 धावा 325च्या स्ट्राईक रेटने, किरण पवार 11 चेंडूमध्ये 34 धावांचं या वेळेला झुंजार खेळी. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे. डे अँड नाईट, रात्र दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळं काहीतरी नाविन्य या स्पर्धेला उजाळा देत असताना अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेन द लाईन. यस, इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. मात्र टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहू शकतात की विजय जाधव थोडेसे चान्स घेत होते त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी कॉन्फिडंटली यष्टी रक्षकाने अपील केली आणि यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. I11 बोळेश्वरी बोळींच, प्लीज आपण यायचंय. प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा. यानंतर नेक्स्ट मॅच चा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. विश्वनाथ रोहिदास जाधव, मॅन फ्रॉम जाधवपाडा धानिव. पंकजदादा पाटील, नंदकुमार पाटील यांच्या संघामध्ये पंकजदादा पाटील विद्यमान नगरसेवक आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं नंदकुमार पाटील. टायगर अभी जिंदा आहे, ज्याने मात्र गेल्या वर्षात मात्र रिटायरमेंट घेतलं, परंतु खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. त्याच संघामध्ये खेळताना या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक, तर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया मात्र या खेळाडूच्या नावावर आउट ऑफ इंडिया जाऊन एक मॅन ऑफ द मॅच शारजा कतारच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर. हाच तो खेळाडू विश्वनाथ जाधव, अर्थातच विशू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 48 रन 48 धावा. किरण पवारचा बोलबाला त्या सफाळे विभागामध्ये आणि खास विराथन बुद्रुक मध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता, चेंडू मात्र खोदून काढला जातोय. पोद्दार पुढे सरसावतोय. कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी जॉईंट होत आहेत. वेलकम सर या दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून अँड वेलकम आमदार चषक MLA ट्रॉफी मध्ये. धावांची गती फलकावर 49 49 धावा. सुपर मॅच आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑफ साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. 1 बाउन्स, चौकार. ब्युटिफुल टायमिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 धावा. आमचे डीजे मॅन सुद्धा सज्ज झालेत. 3 षटकांचा अखेरीस खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. अजून एक स्पर्धा येते शेतकरी श्रमिक उत्कर्ष फेडरेशन पालघर जिल्हा मर्यादित. विशाल खोत यांनी आम्हाला कॉल केला होता. 23 ते 27 मार्च असं मात्र क्रिकेटचा रणसंग्राम 1 लाखाची लाख मोलाची स्पर्धा येते. त्यामध्ये पालघर जिल्हा मर्यादित, नो पॅकर, सर्व आगरी समाज, एक गाव एक संघ, एक गाव एक संघ, नो पॅकर, लो पॅनल आणि अंतिम फेरीचे सामने अशा पद्धतीने मात्र सामने पाहायला मिळतात. या स्पर्धेत जर कोणाला घ्यायचं असेल सहभाग तर शेतकरी श्रमिक उत्कर्ष फेडरेशन यांना संपर्क साधा. आशिष देशले, हितेश देसले यांच्याकडे आपण संपर्क साधू शकता. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही सुरू असलेला हा क्रिकेटचा थरार. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. राहुलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. राहुलने सुद्धा खूप चांगली प्रगती केली, मात्र सातत्य या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुपर वी फॅक्टर मध्ये चेंडू सरळ चेंडू निघून जाईल टॉस बॉक्सला अभिवादन करण्यासाठी. 6 धावा. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं. 59 वर जाऊन संघ पोहोचतोय. टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्पॉन्सरशिप केले गेले. महेंद्र भोईर लंचचा आस्वाद घेत असताना यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला खूप उंचीवर निघून जातोय आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश
पुढे येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3च्या मदतीने. कुंदनकिनी आम्हाला दर्शवतायत की 62 धावा 62 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. किरण पवार आता मात्र स्ट्राईक येते. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 38 धावा कुठल्या गेल्यात. सुपर बॅटिंग करत असताना 316.67च्या स्ट्राईक रेटने 5 एकंदरीत चौकार आणि 3 षटकार ठोठावले गेलेत. अल्पेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकतायत. प्रशांत किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत आहे. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला फुलटा चेंडू होता ऑन साईडला. सूरज पष्टे जेल खाली येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रिले थ्रो केला गेलाय. कंट्रोल नव्हतं आणि यावेळेला हे काय घडलं गेलं. एक वेगळ्याच पद्धतीने रिले थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला. सूरजचे प्रयत्न चांगले होते. चेंडू मात्र वन बाउन्सने चौकार. पंच काय दर्शवत आहेत यावेळेला. यस पंच थर्ड अंपायर कडे मागणी केली गेले. हा पंच कॉल आहे, अंपायर्स कॉल असेल. कारण तुमच्याकडे एक रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो, घेतला जातो. एक तर तुम्ही धावची जेव्हा बाद होता तेव्हा पंचांना जर आणि यावेळेला कल्याणी घोरपडे सर लगेच क्विकली सांगतायत की षटकार 6 धावा. हा टेक्नॉलॉजीचा मात्र पुरेपूर फायदा पाहायला मिळतोय. रघुनाथ किनी साहेब यांचे सुपुत्र या ठिकाणी प्रशांत किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या 68 रन 68 धावा 1 गडी बाद. विजय जाधवच्या स्वरूपात पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक माने. यावेळेला ऑन साईडला जेवढा अधून टाकला गेला तेवढ्याच वेगाने बॅट फिरवली. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. 50 धावा. किरण पवार बॅट दाखवायची आहे सर्व प्रेक्षकांना चहूबाजूने. अप्रतिम, सुपर. 14 चेंडूमध्ये 50 धावा. देवेंद्र मेहर नवापूर यांचं पण आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर 50 धावा या ठिकाणी आपण पाहू शकताय. जबरदस्त 14 चेंडूमध्ये 50 धावा. तुफानी वादळी खेळी. 357.14च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार 5 चौकार. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स, एक्सलंट. उलटा चेंडू होता. नोचा इशारा पंचांनी हात खुले केलेत. बिमरच्या स्वरूपात असेल. 6+1 7 धावा. सात धावा येत आहेत आणि संघाची तब्बल धावसंख्या 81च्या घरात पोहोचली गेले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्री हिट असेल त्या ठिकाणी किरण पवार. तर या पण वाईटचा इशारा येत असताना आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 82 फ्री हिट कंटिन्यूच त्या ठिकाणी राहील. 5वं षटक हे मात्र यावेळेला आपल्याला 4थं षटक पाहायला मिळतं. 4थ्या षटकातच किमान साध्य केले 82 धावा. प्रशांत किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान अल्पेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य मंचावर केलं जात आहे. अतिथी देवो भव. अप्रतिम. ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झालाय. पहा वेडेवाकडे स्ट्रोक नाहीये. हे प्रॉपरली जे टेक्निकली स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. तंत्रशुद्ध फटके कसे असावेत. आणि या वेळेला आपण पाहू शकता यस पंच काय दर्शवतात. पाण्याची व्यवस्था. 4 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने समाप्तीवर झालाय. 83 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर. 16 चेंडू 57 धावा. किरण पवारच्या बॅटमधून 4 चेंडू 10 धावा. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. एलईडी स्क्रीन कुंजनजी राऊत यांनी जी स्पॉन्सर केलेली आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून ती टीम या ठिकाणी उपस्थित होत असताना खूप चांगलं क्रिकेट. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ. 83 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. एक ब्रँडेड स्पर्धा आमदार चषक 2022.
राहुल पाटील यावेळेला आपण पाहू शकतायत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. किरण पवारच्या बॅटमधून वन बाउन्सने चेंडू निघून जाईल. डेंजरस यावेळेला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 87 धावा 87. तर धावांची गती फलकावर 87. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये किरण पवारची बॅट या वेळेला खूप सुपर बॅटिंग करत असताना तळपली गेले. या वेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडीज अप्रतिम सुपर यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट मॅग्निफिसंट स्ट्रोक 4 धावा. थँक्यू डीजी थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 91 या धावसंख्येवर 91. हितेश देसले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांची सुद्धा लाख मोलाची स्पर्धा येते. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण मॅग्निफिसंट फिल्डिंग सुपर फिल्डिंग. धावा रोखल्या गेल्यात आणि ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं प्रशांत यावेळेला आपण पाहतोय आई 11 बोळेश्वरी बोळी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा लवकरात लवकर. कलेक्ट करत अगोदर यावेळेला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम अक्षय कासार अप्रतिम सुरेख जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट. LED बेल्स आपल्याला पाहायला मिळतील नाईटच्या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. विश्वनाथ जाधव गॉन. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 92 धावा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज संतोष जाधव अर्थातच पिण्या. एक जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतो टायगर स्पोर्ट्स. तर एका साईडला चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर राहुल पाटील जो मात्र भिनार या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. जय हनुमान भिनार. रुपेश पाटील आशिष पाटील पंकज पाटील असतील किरण गुवारी यांच्या संघामध्ये बिलॉंग करत असताना सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय. उद्यापासून ग्रामीण प्रीमियर लीगला जॉईंट होईल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 92. किरण पवारची बॅट खूप चांगल्या प्रकारची लहरली गेले. यावेळेला ऑन साईडला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 94 धावा. एकंदरीत 94. 5 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 94 धावा 94. अप्रतिम सुंदर LED आपण पाहू शकताय. स्टम्प्स संध्याकाळच्या 17:07 नंतर मात्र ते दिसतील. अप्रतिम आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट. हळूहळू प्रेक्षक वर्ग आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत ते मात्र वळताना पाहायला मिळतात. किरण पवार यांच्यासाठी चॅलेंज असेल की 1 हँडेड षटकार जर आला त्यांच्या बॅटमधून तर विपुल पाटील अगरवाडी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मयूर यांच्याकडून 1000 रुपये म्हणजे 1 हँडेड षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. एक सुंदर क्वालिटी दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील जे कॉम्प्लिमेंट कमेंट करतायत की कृष्णा सातपुते आलेत का, तर यस आलेत. आणि यावेळेला आपण पाहू शकतायत की खुशी 11 संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतील अल्पेश दादा भोईर यांच्या संघामध्ये. कामनीश दादा राऊत आमच्या मुख्य मंचावर व्यासपीठावर आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला किरण पवारच्या बॅटमधून सणसणीत खणखणीत दमदार षटकार. आमदार चषकामध्ये 6 धावा.
थँक्यू डीजे. 100 धावा टायगर स्पोर्टच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 72 जर आपण पाहिल्या तर किरण पवारच्या बॅटमधून ही ताकद, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन. थोडंसं डीजेच्या समोरून जरा प्रेक्षकांना विनंती करेन की बाजूला व्हा, कारण जेवढी तुम्ही तिथे गर्दी करतील तेवढा हमिंग मात्र जास्तीत जास्त मारेल. त्याकरता मी विनंती करेन डीजेच्या बाजूला तो स्पेस सोडून आपण उभं राहायचं आणि मॅचचा आनंद घ्या. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहात. 20 चेंडू 72 धावा. जबरदस्त झुंजार खेळी. अप्रतिम बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना यावेळेला पाहायला मिळतो आपल्या बोटांतील आता मात्र जादू दाखवले गेले. पहा भरपूर वेळेनंतर मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आले, दुसऱ्या षटकामध्ये 1 आला, तिसऱ्या षटकामध्ये 2 आले डॉट, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये 1 डॉट आला, पाचव्या षटकामध्ये 1 डॉट आला आणि 6व्या षटकामध्ये 1 डॉट. म्हणजे 1 षटक हे मात्र डॉटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 100 धावा फलकावर. 100 रन्स ऑन द बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. नितेश सुपर बॉलिंग अप्रतिम. कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही बीट करता, डॉट चेंडू आणता, त्यावेळेला मात्र तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा हाय लेवल पर्यंत घेऊन जातो. परंतु आत्मविश्वास असावा क्रिकेटच्या मैदानात किंवा अन्य क्षेत्रामध्ये तुमचा ती आत्मविश्वास कधीच नसावा हे आपण सातत्याने पाहिलंय. उजव्या हाताने पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता, परंतु यावेळेला आपण पाहू शकतायत यस इट इज अ वाईड आउटसाइड द लेग स्टंप. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 101 धावा. या फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड आजच्या दिवसामध्ये ओपन गट, खुला गट म्हणून पाहायला मिळतोय. अप्रतिम, क्या बात आहे नितेश. मात्र आता चर्चा एकच असेल प्रेक्षकांमध्ये की या गोलंदाजाला कुठे लपवलं होतं. अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र 2 षटकं तरी या गोलंदाजाला मिळायला हवी होती, परंतु तसं घडलं नाही. जर तरला थारा नाही या क्रिकेटच्या माध्यमातून. गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. ज्यावेळेला खेळाडू ओपनचे असतात त्यावेळेला त्यांच्या परिपूर्ण जे प्लस पॉइंट आहे ते ओळखणं खूप गरजेची गोष्ट. हा ऍज अ बॉलर खेळवतायत तर यस त्याला 2 षटकं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर. किरण पवारची जी बॅट तळपली होती मात्र त्या बॅटला शांत करण्याचं काम केलंय. 5 चेंडू त्यामध्ये 4 लगातार डॉट. 1 चेंडू आपण पाहिला प्रथमेश ठाकरे शाबासकीची थाप देत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. ऑल इज वेल. यावेळेला आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना दामोदर, अर्थातच दामोदरजी पाटील साहेब, माजी सभापती पालघर जिल्हा परिषद. बॅटची एज घेऊन चेंडू अभिषेक माने यांच्याकडे निघून जातोय. तत्पूर्वी अंडरआर्म फेकी केली जाते. 1 धाव मिळेल. क्या बात आहे. नितेशने जबरदस्त गोलंदाजी यावेळेला केले. अफलातून कामगिरी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करावं याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल दर्शवलं. वेलकम दामोदरजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची गती फलकावर 102 धावा. किरण पवार साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. सुपर बॅट. अप्रतिम सुंदर खेळ दर्शवला गेला. 73 नॉट आउट यावेळेला पाहायला मिळतात. जिग्नेश पटेल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. द ब्रँड ऑफ गुजरात. मात्र 5 असे खेळाडू आहेत गुजरात वरून बिलॉंग करत असताना. तर चला या आपण टॉस कडे जाणार आहोत. ओमकार बॉईज एडवान रोहन गावड त्या ठिकाणी सज्ज झालेत. I11 बोळेश्वरी बोळींच आणि मी प्रशांतजी किनी जे रघुनाथ किनी यांचे सुपुत्र आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल आणि मॅडम असतील त्या ठिकाणी मयेकर मॅडम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी घेऊया इथे छोटासा ब्रेक आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी लेडी अँकर पाहायला मिळतील.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना धन्यवाद प्रमोद सर. आपण पाहत आहात आमदार चषक 2022. अगदी सामना रंगलेला आहे. काय सामना झालेला आहे आधी आणि पवारची पॉवर दिसलेली आपल्याला. किरण पवारच्या बॅटमधून अगदी चौकार आणि षटकार पाहिलेले आहेत. जितकं ऊन आज तापलेलं आहे तितकीच किरणची बॅट सुद्धा तापलेली आपण पाहिली. तो सामना तर आपण पाहणारच आहोत. पण त्यानंतरच्या सामन्यासाठी सामन्याच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करू इच्छिते प्रशांतजी केनी यांना की कृपया करून माझ्यासोबत व्यासपीठावरती जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स रिक्वेस्ट असेल ओमकार बॉईज एडवन आणि I11 बोलेश्वरी I11 बोलेश्वरी बरोबर. सर तुम्ही इकडे या. टॉस कॉइन एकदा दाखवू इच्छिते. कॉइनच्या एका साईडला आहे आमदार चषक 2022 आणि त्यासोबत आहे शिटी आणि दुसऱ्या साईडला आहे खुशी 11 आणि सोबत आहे शिटी. सर प्लीज डू दी ऑनर. कॉल कोणाचा असेल? ओमकार बॉईज एडवन या टीमचा कॉल असेल. खुशी आणि रोहन यांना खुशी झालेली आहे भरपूर कारण खुशी 11 आलेला आहे. थँक्यू सो मच सर. रोहन सगळ्यात आधी मला सांग किती खुशी झाली आहे की मी आज इकडे आली आहे? भरपूर खुशी झाली आहे. काय सांगायचंय? तू इतक्या दिवसापासून आमदार चषक करतोयस, बघतोयस, खेळला पण आहेस. किती आनंद होतोय नियोजन करताना किंवा किती आनंद होतोय खेळताना? खूप आनंद होत आहे की मी पहिल्या दिवशी ओपनिंग झाली त्या दिवशी हरलो आणि आता मला ओपनमध्ये परत चान्स भेटला. भरपूर खुशी होत्या. खुशी सगळीकडे खुशीच आहे. मला सांग टॉस नाणेफेक जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग. फील्ड फर्स्ट. काही हिरे सितारे आहेत जे दिसणार आहेत आम्हाला चमकताना? जे काय आहे ते सफाळ्यातले हिरे सितारे आहेत. सफाळ्यातले हिरे सितारे आपल्याला बघायला भेटणार आहेत आज. त्यानंतर आपल्या सोबत आहेत I11 बोलेश्वरी संघाचे संघनायक. सर तुमच्या कॅपचा कलर एकदम मस्त वाटतोय. सर तुम्ही टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस का कोई प्रॉब्लम नहीं है. हम लोग जीतेंगे तो फील्डिंग ही लेने वाले थे. अच्छा फील्ड फर्स्ट और अभी आपको मिला है बैटिंग. बैट फर्स्ट. तो थोड़ा सा स्ट्रैटेजी में कोई चेंजेस या कुछ कुछ नहीं एकदम सही सही से चलेगा. आपके यहाँ से कोई कोहिनूर हमें देखने मिलेंगे? सब 11 के 11 कोई नहीं है. क्या बात है. और बारवा हीरा है. क्या बात है. थैंक यू सो मच. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. ओमकार बॉईज एडवन वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. ही मॅच होणार आहे या मॅच नंतर. पण आता वळणार आहोत आपण आपल्या ऑनगोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू रेश्मा मॅम. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं आमदार चषक 2022. आज ग्रैंड फिनाले का दिन और दरबार मैदान के अंदर मितेश दरबार मैदान के अंदर आप देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए तैयार हैं. और स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज की बात करें तो प्रथमेश अक्षय 9 स्ट्राइकर एंड पर. जीतने के लिए 103 रनों की जरूरत. फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी मौजूद. एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. एक इस वक्त अगर देखें तो खिलाड़ी लॉन्ग ऑफ की तरफ भी होगा. आणि निश्चितच आपण व्यासपीठावरती पाहतोय दामोदर पिलाजी पाटील. खरंच कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीनं आपण बांधकाम सभापती म्हणून त्यांनी जी जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर हे मैदान उभं राहण्याकरता, हे मैदान पुन्हा एकदा आपण बघतोय खूप छान पद्धतीनं सजवण्याकरता 5 लाख रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. तर दामोदर पिलाजी पाटील यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 5 लाख रुपयाचा निधी या मैदानासाठी आपण उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहे. टाइगर स्पोर्ट की तरफ से मितेश दरबार गेंदबाजी करने के लिए तैयार है तो दूसरी तरफ से प्रारंभिक बल्लेबाज प्रथमेश को आप देख रहे हैं. इनके ऊपर निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं. अक्षय के पास भी काबिलियत है लेकिन लक्ष्य बहुत बड़ा है. पिछले 2 मुकाबले में लक्ष्य बिल्कुल 100 के पार है. हमारे साथ कॉम बॉक्स में लीजेंड कमेंटेटर
बाल सुब्रमण्यम अय्यर इस वक्त जुड़े हुए हैं। स्कोरर के तौर पर हमारे साथी स्कोरर कुंदन किनी। या वेळेला आपण दृश्य पाहू शकता दामोदर पिलाजी पाटील ज्यांच्या माध्यमातून आपण 5 लाखाचा निधी बांधकाम सभापती म्हणून त्यांनी केलेलं फार मोठं योगदान या संपूर्ण मैदानाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो आहे। ऑफ टर्म के बाहर गेंद और अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद है। फिलहाल पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। बहुत सारे दर्शक पाटिल नेटवर्क के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए, सबका स्वागत है। विश्वनाथ यादव को आप देख रहे हैं मैदान के अंदर। एक तरफ मितेश दरबार की बात करें तो गुजरात से बिलोंग करते ये खिलाड़ी हितेश पटेल इस टीम में शामिल है। लेकिन दूसरी तरफ से देखिए तो प्रारंभिक बल्लेबाज अक्षय प्रथमेश के ऊपर भी निगाहें रहेगी। फ्लाइंग स्लिप एक गली है, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है, मिड ऑफ है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी मौजूद, ऑन साइड पर मिड ऑन पर एक खिलाड़ी, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग। अब आगे गेंद है, गेंद के नीचे विजय यादव और इन्होंने ले लिया कैच। पहले विकेट का पतन, प्रथमेश बैक टू द पेवलियन। रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर। थैंक यू डीजे। सर जिस तरह से ये मुकाबला, इस मुकाबले में दूसरी बार आज देखिए, इससे पहले 116 रनों का लक्ष्य था, अब जाकर 103 रनों का लक्ष्य है और बल्लेबाजी की शुरुआत कुछ अच्छी नहीं हुई है। नहीं, मैंने हमेशा देखा कि 100 से ज़्यादा रन जब बगता है तो वो चेस करना थोड़ा मुश्किल होता है। एक ही ऐसी टीम थी जिन्होंने 100 रन चेस किया, बाकी किसी भी टीम को ये थोड़ा महंगा हुआ, मुश्किल हुआ। लेकिन यहाँ पे देखना है, अभी हम कुछ कह नहीं सकते, थोड़ा रुकना पड़ेगा। 3 ओवर के बाद थोड़ा सा पिक्चर जो क्लियर होगा। लेकिन 103 बहुत ही बड़ा स्कोर होता है और पवन ने बहुत अच्छी बैटिंग की और देखना है कि अजय मनोज के जितने बैट्समैन हैं इस स्कोर को कैसे चेस करते हैं। बिल्कुल, मितेश दरबार के पास काबिलियत है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं और शुरुआत इनकी अच्छी हुई है। बल्लेबाजों के लिए विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत है, स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, स्कोर बोर्ड को चलाना बहुत जरूरी है, तब जाकर मजा आएगा। गेंदबाजी करने के लिए मितेश दरबार, नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज ओंकार। काबिलियत है इस खिलाड़ी के अंदर। विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है, जिम्मेदारी बहुत बड़ी। स्ट्रोक अच्छा है, इदारे के अंदर खिलाड़ी मौजूद, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई एक दर्शनीय स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। थैंक यू डीजे। फिलहाल ओंकार का श्री गणेश बहुत अच्छा हुआ है। 103 रनों की जरूरत है। मुकाबले की बात करें तो पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी, रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज प्रथमेश बैक टू द पेवलियन चले गए, अक्षय नॉन स्ट्राइक रेंज पर है और ओंकार के लिए अच्छा स्टार्ट। फ्लांक्स दत्तात्रय पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन व्यासपीठावरती झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि याच वेळेला की काय फटका खेळलाय, काय फटका खेळलाय, चेंडू आकाशाला गवस निघाला, सीमा पार जातोय, षटकार, अतिशय सुंदर फटका। थँक यू डीजे। घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबे कट्यार आणि मनोमनी गांगुलीहून ठोकाबा उत्तुंग षटकार, अतिशय सुंदर फटका, लॉंगॉनच्या डिकावरून खेळलेला आणि याची गरज आहे यावेळेला। नक्कीच 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 अशी गरज आहे, कारण काय प्रति षटकाच्या मागे तुम्ही 14 धावा तुम्हाला जर करायचे असेल तर सुरुवातीपासूनच आक्रमण असायला पाहिजे। एक गडी त्यांचा बाद झाला आणि बाद झाल्यानंतर तुम्हाला जर उत्तर कुठलं द्यायचं असेल तर तुम्ही आक्रमण करूनच देऊ शकता आणि ते 2 फटके त्याचं प्रत्युत्तर होतं। बिल्कुल, इस वक्त ईट का जवाब पत्थर से हो रहा है। जवाबी हमला मैदान के अंदर बल्लेबाज ओंकार द्वारा। ओंकार 10 पर खेल रहे, रन संख्या कुल मिलाकर 11 रन। पहले ओवर का खेल है जिसमें कि अभी तक अगर देखें तो रन बन रहे हैं, विकेट भी आए हैं। अब जाकर इस 2 गेंदों में दबाव बिल्कुल गेंदबाज के ऊपर। मितेश दरबार तैयार है, फील्डिंग में थोड़ी तब्दीली हुई है। विजय यादव अब मिडॉन की तरफ आए हैं। छोटी गेंद हाफ ट्रैकर है, बहुत सुंदर तरीके से पहले पढ़ लिया और उसके बाद में जड़ लिया। मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन।
एक बार फिर देखिए ये आगे भी खेल रहे पीछे भी खेल रहे, दुधारी तलवार है, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। जरूरी है, जरूरी है, जरूरी है। विकेट जाने के बाद आपके ऊपर प्रेशर होता है, अगर वो प्रेशर को रिलैक्स करना है तो आपको अटैक करना ही पड़ेगा। और ये शॉर्ट ऑफ लेंथ था, शॉर्ट ऑफ लेंथ जल्दी पढ़ लिया था उन्होंने और बहुत ही अच्छी तरह से पुल करते हुए मिड विकेट पे ये रन बनाते हुए। शानदार बल्लेबाजी, खास करके ओंकार द्वारा इनके बल्ले से 2 छक्के और 1 चौका आया है। मोमेंटम बनाते हुए अपनी टीम के लिए विजय यादव इस वक्त अब अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। वैसे देखिए तो मितेश दरबार प्रमुख गेंदबाज के तौर पर अच्छी गेंदबाजी करते हैं, शुरुआत बहुत अच्छी थी, लेकिन उसके बाद में 3 गेंदों में कमाल के 3 स्ट्रोक, 1 चौका है, 2 छक्के हैं। मैग्निफिसेंट बैटिंग बाय ओंकार। ओंकार बिल्कुल आप देख सकते हैं 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों का सामना किया है। स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है, गली की तरफ खिलाड़ी है, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। फील्डिंग में थोड़ी और तब्दीली कर रहे हैं। अब एक खिलाड़ी बिल्कुल लॉन्ग ऑन की तरफ आ रहा है, प्रशांत इस वक्त आप देख सकते हैं। मैकमिलन इस वक्त है लॉन्ग ऑन की तरफ आते हुए। तो ये बहुत इंपॉर्टेंट मैच, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। मितेश दरबार फॉर्म में खिलाड़ी है। ओंकार बल्ले के बीचों बीच खेलते हुए, टाइमिंग बढ़िया है। ऑफ के बाहर गेंद थी, कमर की तरफ गेंद को ड्राइव करना चाहता था, लेकिन इस वक्त अगर देखें तो जल्दी खेले सर, जल्दी खेले एक बार, फिर इसीलिए टाइमिंग नहीं कर पाए। नहीं, इसका कारण ये भी है, देखिए आप देख सकते हैं अभी विजय यादव खुद यहाँ पे आ चुके हैं, कैप्टन वहाँ पे उनको समझा रहे हैं, अगर आप शॉर्ट ऑफ लेंथ देंगे तो जगह मिलेगी। इस बार गेंद को दूर रखने की कोशिश की और दूर रखते हुए उन्होंने बीट करने की भी कोशिश, लेकिन एक सिंगल जरूर, लेकिन अच्छी बैटिंग कर रहे हैं ओमकार। आई साइड अच्छा है, लेंथ पढ़ लेते हैं, फुटवर्क उनका बहुत ही अच्छा है। अभी देखना है उनके जो साथीदार है अक्षय यहाँ पे क्या परफॉर्म करते हैं। इनका इंटेंट क्या होगा, किस सोच के साथ मैदान के अंदर उतरे वो देखा जाएगा। 103 रनों की जरूरत है। पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, रन संख्या कुल मिलाकर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद, स्ट्रोक अच्छा है, दायरे के अंदर खिलाड़ी मिड ऑन का, उनके सर के ऊपर से गेंद बॉल लेके बाहर जाती हुई सुपर बैटिंग, मैग्निफिसेंट बैटिंग बाय द बॉल बैट्समैन। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। थैंक यू डीजे। पहले ओवर का खेल समाप्त होता पर रन संख्या 22 रन 1 विकेट के नुकसान पर। एक बार फिर सर ये जो मुकाबला है जिसमें शुरुआत पहली गेंद पर अगर देखो तो विकेट आता, उसके बाद में ओंकार और अक्षय ने पारी को संवारा है। जरूरी है, जरूरी है। जैसा मैंने बताया कि 15 से भी ज़्यादा 14, 15, 16 का आपका अगर आस्किंग रन रेट होता है तो विकेट जाने के बाद भी आने वाले गेंदों में आपको रन बनाने पड़ेंगे। यही किया शुरुआत ओमकार ने की और अक्षय ने उस आखिरी गेंद में हमने देखा स्कोर को और बढ़ाया। 22 रन गुजरात के गेंदबाज के ऊपर बनाना रियली मुश्किल था, लेकिन 22 रन बनाते हुए आस्किंग रन से भी ज़्यादा रन बनाया। इसके लिए उनका जो विकेट गया है उससे भी उनका एटीट्यूड अच्छा है। आने वाले ओवर्स में वो आस्किंग रन रेट ज़्यादा करने की, यहाँ पे मेंटेन करने की कोशिश करेंगे, उससे भी ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे और कम ओवर में इस मैच को कैसा जीते यह एटीट्यूड उन्होंने पहले ओवर में दिखा दिया है। अतिशय सुंदर अशा प्रकारचा खेळ पहिल्या षटकात आपण पाहिलेला आहे। धावपल करती एकूण धावा आहेत त्या 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सामना सुरू आहे। एका बाजूला आपण अजय मनोज 11 संघ बघतोय, प्रथम फलंदाजी केली टायगर स्पोर्टनं 103 धावांचं आव्हान अजय मनोज 11 संघासमोर ठेवले आणि गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ जाधव सेट बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतो आहे। ओंकार ज्याच्या बॅटमधनं 1 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार आले। यावेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जातोय, हलकसं अपील आहे, आपण ते देखील पाहू शकता। खूप चांगला चेंडू होता। यावेळेला अतिशय सुंदर अशा प्रकारचे गोलंदाजी, टप्पा थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडू आपापल्या दिशेने जातील। चांगली गोलंदाजी आणि विश्वनाथ जाधवचा विचार केला तर त्याचा गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातात, तो थोडासा कट करतो आणि ती त्याची खासियत आहे। खूप चांगला गोलंदाज आहे, अनुभवी आहे, विदेशामध्ये देखील जाऊन आलेला आहे। धावपलकावरती एकूण धावा आहेत त्या 22। पहिला चेंडू सुंदर होता, अचूक टप्प्यावरचा। सुरुवात या षटकात पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर झाली आहे, तिथे कुठल्या प्रकारची धाव आलेली नाहीये आणि आता हा दुसरा चेंडू बघूया काय घडते। एक सेट बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात ओंकार। 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले, टायमिंग खूप चांगलं होतं, शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं। एक शॉट त्याने फ्रंट फुटवरती खेळला तर दुसरा फटका तुझा बॅक फुटवरती होता। विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा सज्ज।
यावेळेला आखूड टप्प्यात चेंडू आहे, भिरकावून दिलाय ऑन साइडला. आणखीन एक कडक फटका, काय फटका खेळलाय, चेंडू सीमारेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. सर यावेळेला जर बघितलं तर काय या ठिकाणी चूक झाली? पहिला चेंडू ड्रीम बॉल मला वाटतं खूप चांगला चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती काय चूक झाली आणि त्यामुळे काय परिणाम झालाय मैदानावरती? नाही, अपील झाला होता याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल, रिव्ह्यूसाठी अपील करत मात्र रिव्ह्यू कॉर्ट बिहाइंडसाठी नाही आहे. पंचांनी ते फेटाळून लावले, दोन्ही पंचांनी नकारला आणि त्याच्यानंतर फलंदाज ॲज इट इज डिवतले होते आणि पुढचा चेंडू जागाच बघत होती की थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला की मी भिरकावणार. आणि इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे, ओमकारचा फुटवर्क आणि ओमकारचं टायमिंग आणि आयसाईट अप्रतिम आहे. रीड लवकर करतात आणि ॲक्शनमध्ये येतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लेंथ. ज्या वेळेला पहिला चेंडू टाकला तर तो खूप पुढे होता, म्हणजे आपण बघितलं तर 4 मीटर किंवा 3 मीटरच्या आसपास. त्यानंतर जो चेंडू टाकलाय तो जवळजवळ 5 किंवा 6 मीटरच्या आसपास, शॉर्ट ऑफ लेंथ होता. आणि त्यामुळे बॅकफूट वरती संधी मिळेल. पहिला चेंडू तुम्हाला ड्राईव्ह करायचा होता, म्हणजे पुढे यायला होतं, बॅट्समन आला नाही आणि तिथे फरक पडला. आत्ता खूप चांगला फटका खेळलाय बॅट्समननं. या बैला पण पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळलाय, बॅटच्या मधोमध लागतोय, आवाज खूप चांगला येतोय. आणखीन एक जबरदस्त फटका, फंटास्टिक बॅटिंग बाय बॅट्समन. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा झाल्यात एकूण 34, जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर सर या मॅच मध्ये टीट फॉर टॅट उत्तर दिले जाते, चोख उत्तर दिले जाते. नक्कीच नक्कीच, कारण किरण पवारने जी विस्फोटक फलंदाजी केली होती त्याचं उत्तरची सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे. आणि तुम्ही 100 धावा चेस करता त्यावेळेला तुम्हाला ॲटिट्यूड तसाच ठेवावा लागतो. यू हॅव टू फाईट, यू हॅव टू कम बॅक. आणि तेच केलं विकेट गेल्यानंतर. आणि एक आताचा जो चेंडू होता तो गुड लेंथवरून होता, अगोदर तो शॉर्ट ऑफ लेंथ होता, पण गुड लेंथवरून सुद्धा ओमकार दाखवत आहेत क्रिकेटमधलं तंत्रमंत्र किती चांगलं आहे, किती चांगलं पदलालित्य आहे त्यांचं. अप्रतिम टायमिंग, पीक खूप चांगला केलाय. ज्या पद्धतीने आपण चेंडू बघितलं तर हा चेंडू रीड करताना आपण बॅट्समॅनला पाहिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग केलं होतं. शॉर्ट सिलेक्शन सुंदर होतं यावेळेला ओंकारचं. उलटा चेंडू आहे, बॉलरच्या डोक्यावर अतिशय वेगानं चेंडू जातोय. या वेळेला बघितलं तर गवताला आग लावत चेंडू सीमारेखा पार, अतिशय खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळलाय, निश्चितच या वेळेला फुलटॉस चेंडू होता, त्यावरती तुटून पडलाय फलंदाज बॉलरच्या डोक्यावरून. यावेळेला खेळला हा सुंदर फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन याचा जो क्षेत्र होता तो भेदच चेंडू सीमारेखाच्या पार जातोय चौकार. जबरदस्त पंच आहे, जबरदस्त पंच आहे. लेदरमध्ये असे पंच बघायला मिळतात. बॉटम अँड क्लासिक आहे ओमकारचा. यावेळेला ऑन साईडला फटका खेळलाय, चेंडू मात्र जाईल सीमारेखेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेने धावपल करते. एकूण धावा होत्या त्या 39, 103 धावांचा पाठलाग करत असताना अजय मनोज 11 चोख उत्तर. प्रत्युत्तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे. आणि हे क्रिकेट बघायला प्रेक्षक आलेले असतात, त्यांना एकतर्फी सामने बघण्याची कुठल्या प्रकारची इच्छा नसते. दोन्ही बाजूनं चांगला संघर्ष त्यांना बघायचा आहे, बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व त्यांना बघायचं आहे, आणि ते बघण्याकरता या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत. धावपल करत धावा आहेत एकूण 39, जिंकण्यासाठी 103 धावांचा आव्हान. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ. पहिल्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची या ठिकाणी धावा आली, त्यानंतर 3 मोठे फटके, 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत बघितलं तर प्रचंड दडपण यावेळेला असणार आहे ते विश्वनाथवरती. खोलवर टप्प्याचा टाकलेला चांगला चेंडू आहे. यावेळेला कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. यानंतर 2 षटकांचा तो खेळ समाप्त झालेला आहे. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ देखील महत्वाचा असणार आहे. धावपलकावर धावा त्या 39, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 103 धावांचा पाठलाग करत असताना अजय मनोज 11, चेंडू शिल्लक आहे 24 आणि जिंकण्यासाठी इथे 64 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत प्रेक्षकांची संख्यांचा विचार केला तर आत्ता प्रेक्षक आमच्या बरोबर आहेत 2420. NSP आपण बघतोय तर शार्दूल ठाकूरची सही आहे, जे स्वतः गेले होते या ठिकाणी. पण कामनेश तसंच अल्पेश आणि अक्षय शार्दूलला भेटायला गेले होते आणि शार्दूलने तेव्हा या सगळ्या बॅटवर सही करून दिली आहे आणि शुभेच्छा दिलेत या सामन्यासाठी. इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे, ओमकारचा आक्रमण, दुसऱ्या बाजूला अक्षयचं मी कौतुक करेन. तो चांगला चेंडू होता शेवटचा, तेवढाच बचावात्मक पद्धतीने चेंडूला प्लेस केला आणि त्याने एक गोष्ट ठरवली की स्ट्राईक मी जितकं ओमकारला देईन तितकं धावांची सरासरी वाढेल. याचा अर्थ असा नाही की अक्षय मारू शकत नाही, अक्षयही मारू शकतो, पण आता फॉर्ममध्ये आहेत ओमकार आणि त्याचा जो पंच आहे शेवटचा
त्याने ती ताकद दाखवली, टायमिंग दाखवली, पदाला दाखवलं. खूप चांगली गोष्ट या ठिकाणी तुम्ही सांगितलं, कारण टेनिस क्रिकेटमध्ये तसं बघितलं संयम फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. लेदर बॉलचं जे क्रिकेट आहे तिथे आपण संयम बघतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पार पाठवण्याची क्षमता ठेवलेले बॅट्समन असतात आणि ती मानसिकता बनलेली आहे. अशा वेळी खूप चांगली गोष्ट सर तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली. दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. नाही, असं नाही आहे की चेंडू प्रत्येक फलंदाज बाहेरच पाठवतात. गोलंदाजी तशी जर टाईट असेल, चांगली असेल, जसं हार्दिकने हॅट्रिक पूर्ण केला होता, एका खेळाडूने 3 विकेट काढले, एका खेळाडूने 4 विकेट काढले. होऊ शकतं, गोलंदाजी तुमची बेदकता असेल, लाईन असेल, तर तुम्ही फलंदाजाला बांधून सुद्धा ठेवू शकता. तो शेवटच्या चेंडूने दाखवला. अतिशय महत्वाचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय संतोष पिण्याकडून. डावखुरा शैली तर फलंदाज ओंकारसाठी. यावेळेला मात्र खूप चांगला फटका आहेत, बदललित्य चांगला आहे, फुटवर्क चांगला आहे, सर्वच गोष्टी या ठिकाणी जुळून येतात. चांगलं टायमिंग, चेंडू सीमारेखा पार जात असताना आपण पाहतोय इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूमधडाका आहे. थँक्यू डीजे. 10 चेंडूमध्ये 40 धावा, 400च्या बॅटिंग ॲव्हरेजने दावा करतायत. एका बाजूला किरण पवारची बॅटिंग पाहिजे, एका बाजूला ओंकार केणीची बॅटिंग बघतोय. या दोन्ही फलंदाजांनी आपला क्लास या ठिकाणी दाखवलाय. निश्चितच आपण मैदानामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग बघतोय ओंकारचे, तो बहरलाय, कारण आतापर्यंत त्याने 40 धाबा कुठले आहेत. त्याच्या बॅटमधनं चौकार आणि षटकारांची आतषबाजी होते. आणि स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या चेंडूवरती पिण्याचं स्वागत काय झालंय. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर असा फटका, त्यामध्ये खूप चांगलं तंत्र होतं, खूप चांगलं शरीराचं संतुलन होतं. आणि ज्यावेळेला चेंडू बॅटला लागला त्यावेळेस त्या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवली गेली होती. नक्कीच त्याचं कारण आहे त्याचं रिडिंग. हा चेंडू येतोय, आता बघताय ओव्हर द विकेट पुढचा चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, चेंडू येतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन विभागामध्ये, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत आपण बघतोय एक धाव पूर्ण करत असताना ओंकार स्ट्राईक देतोय. तो अक्षयकडे, वळूया प्रशांतकडे. यावेळेला संतोष पिण्या पहिल्या चेंडूवरती षटकार आहे, त्यानंतर बघितलं तर एकेरी धावते धावल करते. एकूण धावा होत आहेत त्या 46. 103 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि टीट फॉर टॅट संघ अजय मनोज 11 देखील तितक्याच ताकदीचा आहे. टायगर स्पोर्टकडे देखील ते या ठिकाणी बघितलं तर दिग्गज खेळाडू आहेत, परंतु इथे ही जी भागीदारी बनते ना, ती टायगर स्पोर्ट्ससाठी डोकेदुखी ठरते. पहिल्या गडी लवकर बाद झाला प्रथमेश, आज स्वस्तात बाद झाल्यानंतर अक्षय आणि दुसऱ्या बाजूला ओंकार. कौतुक करावं लागेल ते ओंकारचं, ज्या पद्धतीनं त्याचा फुटवर्क आहे, ज्या पद्धतीने त्यानं शॉट सिलेक्शन केलंय आणि धावांचा ओघ कुठे कमी करून दिलेला नाहीये. मोमेंटम, क्रिकेटमध्ये मोमेंटम हा अतिशय महत्वाचा असतो. टायगर 11 साठी एका गड्याची अजून एक विकेट घेणं फार गरजेचं आहे. एक बळी मिळाला तर ते कमबॅक करू शकतात. संतोष पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला खेळाय, एकेरी धाव घेऊन दुसऱ्या एंडकडे जातोय अक्षय. चांगली फलंदाजी आणि हे क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेचं असेल. या वेळेला सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत भरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. धावपल एकूण धावा आहेत त्या 47 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाही, स्ट्राईक रोटेट करतायत, हेच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी अक्षय मॅक्झिमम स्ट्राईक ओमकारला देत आहेत. त्यांना माहिती आहे ओमकारची ताकद काय. अक्षय तेवढेच चांगले फलंदाज आहेत, मात्र आज ओमकार पूर्ण फॉर्ममध्ये आणि तो षटकाराने त्याचा क्लास दाखवलाय. एकच फटका मागच्या वेळेला तो थोडासा मिसटाईम झाला, फुलटॉसच्या माध्यमातून आला, थोडं उशिरा लक्षात आलं. आता बघायचं ओमकार पुढे या ठिकाणी रीड काय करतायत आणि पार्टनरशिप किती करतायत आणि किती दावा कुठतायत, कारण 103 चेस करतायत आणि अशाच पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. जसं प्रश्न आहे तसं उत्तर द्यावं लागतं. किरण पवारने ती बॅटिंग केली, तसं उत्तर देण्याचा प्रयत्न ओमकार करतायत. सर्व गोष्टी मैदानात घडत असताना मला वाटतं आता पंचांना काय अपेक्षित आहे बघूया. बॉलची आवश्यकता. संजय मल्होत्रा आणखीन एक लिजंड, यस, वन ऑफ द ग्रेट अंपायर मल्होत्रा आइए ऊपर. आणि डाव्या बाजूला आपण बघितलं तर महिला कक्ष स्वतंत्रपणे बनवण्यात आले, तिथे बरेचसे तरुण मंडळी बसलेले. त्यांना विनंती आहे तो कक्ष पूर्णपणे खाली करून ठेवा, कारण इथे आता महिलांची गर्दी देखील वाढणार आहे. पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, ज्या वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे महिलांची संख्या देखील प्रचंड असते. मॅचकडे देखील जाणं फार गरजेचं आहे. संध्याकाळची तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या दिशेनं आपण जी गाडी बघतोय, अर्थात प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा असणार आहे. शेवटचं सत्र जे असेल आपण बघणार आहोत ग्रँड फायनलकडे जात असताना. गोलंदाजी मार्कवरती पिण्यात संजय धावपल करते. एकूण धावा आहेत त्या 47. जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान आहे.
चांगला चेंडू ऑन साईडला खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं सुरेख पद्धतीनं खोलवर टप्प्यातला चेंडू होता आणि खोदून काढलाय ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि त्यानंतर सर आता पिन्या कमबॅक करतोय आता हे कमबॅक आहे की वेलकम बॅक आहे हे नंतर ठरेल परंतु आतापर्यंत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली आहे नक्कीच फुटवर्क चांगला आहे आणि अशा वेळेला गोलंदाजीमध्ये बदल महत्त्वाचा असतो. विजय जाधवने आता गोलंदाजाला आणलाय आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की रूम देता कामा नये जागा देता कामा नये थोडंसं टाईट गोलंदाजी करावं लागेल ते प्रयत्न करतायत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळलाय बघूया काय करताय लॉग ऑनला आपण बघतोय विश्वनाथ जाधवला खूप चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय एकेरी धावेनं पुन्हा एकदा ओंकार स्ट्रायकर एंडच्या दिशेने येतोय जेवढा ओंकार खेळेल तेवढा फायदा निश्चितच यावेळेला अजय मनोज 11 संघाला मिळेल कारण तो फॉर्ममध्ये तो सेट झालाय आणि अशा वेळेला सेट झालेल्या बॅट्समॅनला गोलंदाजी करणं हे फार मोठं आव्हान असतं आतापर्यंत एक मोठा फटका आल्यानंतर पिण्याने मात्र तितकीशी फार मोठी संधी दिलेली नाहीये मोठे फटके खेळण्याकरता धावबॉल करते एकूण धाबा आहेत त्या 49 उलटा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला या वेळेला मात्र चुकीचा फटका आहे चुकीला माफी नाहीये आणि झेल सुटलेला आहे खराब चेंडू होता खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं बॅट जर बघितले तर लवकर फिरले आणि परिणामतः या ठिकाणी ओंकारला जीवनदान मिळतंय नाही हे खरंच हा जो जेल सुटलाय तो टर्निंग पॉईंट ठरू शकतो जी स्ट्रॅटजी जी गेम प्लॅन त्या ठिकाणी आपण बघतोय किरण पवार आणि विजय जाधव दोघे बाजूबाजूला उभे आहेत खूप चांगला स्ट्रॅटजी बनवला होता या ठिकाणी अडकवण्यासाठी ओमकारला आणि त्या पद्धतीने तो फास्ट डिलिव्हरी टाकला होता ओमकार बीट झाले जास्त उंच खेळले जेलच्या खाली व्यवस्थित आले होते म्हणून थोडे सरप्राईज झालेत कॅप्टन आणि त्यांचे सहकारी देव मेड ए गेम प्लॅन पण या ठिकाणी फिल्डरमुळे तो गेम प्लॅन या ठिकाणी फसतोय आणि एक संधी मिळते ही संधी घातक ठरू शकते निश्चित दुसरी गोष्ट 18 चेंडू आणि 52 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता 18 चेंडू 52 धाबाचं समीकरण आहे तर फुलटा चेंडू होता फुलटा चेंडूवरती खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं जीवनात दोन गोष्टी कधी बाया घालवायच्या नसतात एक अन्नाचा कण दुसरा आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडू कधी बाया घालवायचा नाही नसतो नाही फुलटॉस मध्ये पण पद्धत आहे विजय जाधवने स्पेसिफिकली बॉलरला सांगितलं होतं की एक तर जागा द्यायची नाही आणि जर दिली फुलटॉस तर फास्ट द्यायची फास्ट फुलटॉस दिल्यावर काय होतं तुम्ही ज्यावेळेला खेळायला जाता त्यावेळेला मिसटाईम होण्याची शक्यता असते आणि तेच या ठिकाणी झालंय निश्चित आणि आता मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये बदल निश्चित झालेला आहे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय 18 चेंडू 52 धाबाचं समीकरण आहे सामना रंगणार यात काही शंका नाही कारण ही जोडी जमले आणि विशेष करून ओंकारला सूर सापडलाय महत्वाची गोष्ट यावेळेला सूर सापडलाय सेट झालाय आणि त्यानंतर त्याला जीवनदान मिळालेलं आहे आणि एकदा का जीवनदान मिळालं की तो फलंदाज आणखीन धोकादायक ठरू शकतो हे आपल्याला आता पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर आता थोड्याच वेळात मिळणार आहे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज आहे टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी सुरुवात प्रतीकनं सुंदर केलेली आहे पहिला चेंडू निर्धाव येतोय आता 17 चेंडू शिल्लक आहेत 52 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता हे नक्कीच या ठिकाणी मी प्रतीकचं कौतुक करेन खूप सुंदर गोलंदाजी करतायत मी केव्हापासून त्यांचा लाईन अँड लेंथ बघतोय ग्रीप रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप सुंदर जसं प्लॅन केलंय तशा पद्धतीने जाधवनी सूचना केली त्याप्रमाणे टाईट बॉलिंग करतायत कुठेही जागा देत नाही आहेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंतची यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे हवेत भिरकावून दिलेला आहे आकाशाला गवच निघाला आणखीन एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम फलंदाजी पहिला चेंडू सर खूप चांगला होता दुसऱ्या चेंडूवरती बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला बॅकफुटला बॅट्समनला वेळ मिळाला आणि त्या वेळेला बघितलं तर साधीच असा फटका खेळत संधीचं सोनं करत एक चांगला फटका खेळला गेला नाही नक्कीच सरप्राईज झाले संघ तिकडे विजय जाधव प्रचंड सरप्राईज झाले शॉर्ट ऑफ लाईन द्यायची काय गरज नव्हती एवढी जागा द्यायची काय गरज नव्हती थोडं द्यायचं असेल तर फास्ट द्यायला पाहिजे बॉडी लाईन टाकायला पाहिजे मात्र तेच सांगतायत गोलंदाज त्याचे सहकारी की जरा सांभाळून गोलंदाजी कर सुरुवातीला तू मेहनत केलीस जेल गेला का हरकत नाही फ्रस्ट्रेट होता कामा नये कारण आपण डावात चांगले केलेत आपल्याला झगडायला पाहिजे आणि ते झगडायला पाहिजे या ठिकाणी आणि बघायचंय एक चेंडू नक्कीच करा पडला मुलं आहेत टप्प्याटप्प्याने शिकतील काही चुका होतील पण यशाची पहिली पायरी अपयश आहे हे लक्षात राहू दे पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो टप्पा पडल्यानंतर थोडासा काही आणखीन खाली राहतोय म्हणजे जास्त वर येत नाहीये शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत 46 धावांचं आव्हान आहे यावेळेला ओंकारला बॅटिंग द्यायला हवी का त्याला स्ट्राईक द्यायला हवा का हा देखील प्रश्न दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अक्षय जो आहे तो थोडासा स्ट्रगल करतो एक मोठा फटका त्याने खेळलाय आणि ओंकार व्यक्तिगत 44 धावांवरती घेतोय 13 चेंडून तो सामोरं जातोय धावलकर धाब्यात ते 57 एका गड्याच्या मोबाईलमध्ये 102 धावांचा पाठलाग करत असताना उरलेले 15 चेंडू अतिशय महत्वाचे असतील आणि जिंकण्यासाठी 46 धावांचा आव्हान यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय
क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती आहे. मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या 2 धावाने धावपलकावर 10 वाढतात. विजय जाधव खुश नाहीये. विजय जाधव खुश नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालं नाही असं त्याची एकूण आता बॉडी लँग्वेज पाहायला नाही मिळते. त्याचं मूळ कारण आहे, कारण या षटकामध्ये जी मी बोललो ना स्ट्रॅटेजी बनवली होती स्पेसिफिकली ओमकारला अडकवण्यासाठी, तो झेल सुटला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय थोडंसं चलबिचल असणार संघामध्ये, मात्र ते कमबॅक करायचा प्रयत्न होतात कारण काय स्ट्रॅटेजी गेम प्लॅन 1 असतो 2 असतो. आता विजय जाधवने येऊन पुन्हा एकदा गोलंदाजाला काहीतरी सांगितलंय, चेंज करावं लागेल, फाईट तर करावं लागेल, चांगलं टार्गेट दिलंय, किरणची मेहनत आहे आणि ती मेहनत वाया जाता कामा नये हे प्रयत्न करतात विजय. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावांचं आव्हान आहे. सामना रंगलेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू प्रतीक. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू बॅकवरती पूल केलाय. पूल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार षटकार. थँक्यू डीजे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 38 धावांचं आव्हान आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात. हा शेवटचा चेंडू आहे. यावेळेला काय घडतंय बघूया. सामना रंगलाय. रोमरचेक सामना मैदानामध्ये. नक्कीच 22 चेंडूमध्ये लक्षात घे प्रशांत 64 धावांची पार्टनरशिप केली आहे मैदानावर ओमकार आणि अक्षयनी. आणि मी जसं म्हणालो ओमकार जेव्हा फुल फायरमध्ये होता अक्षय त्याला जास्त स्ट्राईक देत होता आणि आता अक्षय फायरमध्ये आहे. लक्षात घ्या अक्षयनी सगळे सूत्र आपल्या हातात घेतले आणि ते फायर करतायत या ठिकाणी, त्यामुळे जास्तीत जास्त धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला हवे चेंडू आहे. बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जो पॉइंट मध्ये आहे थोडा कव्हरच्या दिशेने आलाय. झेल पकडला गेलेला आहे. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग. विकेट गिरता बघा ऑन सफलता मिली. थँक्यू डीजे. इथे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण लिजंड कॉमेंटेटर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत बालसुब्रमण्यम अय्यर, तर संजय मल्होत्रा जे लिजंड या ठिकाणी अंपायर ऑफिशियल आहेत. तर सर त्यांच्याकडून या स्पर्धेकरता 7,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. एकदा टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. धन्यवाद सर. थँक्यू मल्होत्रा. थँक्यू. इज अ व्हेरी क्लास व्हेरी गुड अंपायर. लेदर असो टेनिस असो सातत्याने खूप चांगली पंचगिरी करतात. अनुभवी पंच आहेत. आत्ताच सांगली इकडे जाऊन परत आलेले आहेत ते. आता बारामतीला जातील 7 मार्चला. व्हेरी गुड अंपायर. थँक्यू संजय फॉर हेल्पिंग अस. आणि खरंच कौतुक आहे ज्या पद्धतीने त्यांनी ही मदत केलेली आहे. कारण एक पंच म्हणून त्यांचं एक वेगळा कॅरेक्टर आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी आपलं स्वतःचं ते कॅरेक्टर जपलंय आणि आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन चांगलं काम करतात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आणि डीजे सुभाष या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. नितीन आपलं देखील स्वागत आहे. जे अपकमिंग समालोचक आहेत सर्व कलाकार या दिशेने येत आहेत. 12 चेंडूमध्ये एकूण 38 धावांची आवश्यकता. इथे मात्र बघितलं तर 13 चेंडूमध्ये 44 धावा कुठल्या आहेत त्या ओंकारनं. येस थँक्यू. पिण्या तयार सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू क्रॅम्प केलंय बॅट्समनला. सर एक प्रश्न मी तुम्हाला विचारेन यावेळेला ज्या पद्धतीने संतोष जाधव गोलंदाजी करतोय आणि अशा वेळेला बॅकफुटवरती ज्यावेळेस गोलंदाज घेऊन जातो तर त्याला जास्त आनंद मिळतो. नाही आनंद तर मिळतो, नक्कीच आनंद मिळतो. कारण 2 प्रकार असं, एक तर बॅकफुटला जाऊन डिफेन्स करायला लावतो किंवा बॅकफुटला मिस टाईम करायला लागतो. यावेळेला गेले मागे नक्की निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला. भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंगला होते. अक्षय स्ट्रायकर होता त्यामुळे नक्कीच क्रॅम्प येऊ शकतो पाहायला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हलकंसं अपील आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि एखादा सेट बॅट्समॅन जेव्हा जास्त वेळ नॉन स्ट्रायकर एंडकडे राहतो आणि त्याचा परिणाम मैदानामध्ये काय घडतो. ओंकार सारखा सेट झालेला बॅट्समन यावेळेला शिकार करतोय तो संतोष पिण्या. महत्वाचं यश मिळतंय. मागच्या षटकात ओमकारला बाद करायचं होतं ना, काय हरकत नाही. या षटकात ते बाद करतायत. मात्र हळूहळू का होईना सामन्यामध्ये येत आहेत. मधल्या काळात दावा नक्कीच गेल्या. अजूनही सामना दोन्ही संघांना ओपन आहे. कुठलाही संघ या ठिकाणी विजयी होऊ शकतो. मात्र सेट बॅट्समॅन लक्षात घ्या, दॅट इज अ राईट वर्ड. सेट बॅट्समॅन ओमकार आणि तसा अक्षय दोघेही परतलेत.
आणि ती महत्वाची गोष्ट आहे, कारण इथे जर हा सामना टायगर संघाला जिंकायचा असेल, टायगर स्पोर्टला जिंकायचा असेल, तर ही भागीदारी तोडणं फार गरजेचं होतं. संतोष जाधवने ती तोडली. आता इथे चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 38 धावांचं आव्हान आहे. समीकरण बघितलं तर सामना अजून दोन्ही बाजूने झुकले. नवीन फलंदाज मैदानावरती जयेश नंबर 5 वरती बॅटिंग करेल. फ्लाइंग स्लीप, गली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू ऑफटमच्या बाहेर वाईट गार्ड करत सुंदर पद्धतीने यावेळी खेळून काढलाय. लॉंगाच्या दिशेने विश्वनाथ जाधव या चेंडूवरती येतोय. एकेरी धावेने समीकरणामध्ये बदल होईल. उरले चेंडू असतील 9 चेंडूमध्ये 37 धावांचं आव्हान आहे. अजूनही सामना ओपन आहे, अजूनही सामना ओपन आहे. कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. एखादा चांगला फटका, एखादा चांगला षटक, काहीही घडू शकतं. दोन्ही संघांना शुभेच्छा. संतोष जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटिंग मार्क वरती आपण पाहू शकता यावेळेला सूरज. यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु मॅकमिलनच्या डोक्यावरून जाईल का? जाईल. अल्पेश भोईर स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यांची छोटी चकोली खुशी आलेली आहे आणि यावेळेला बॅट्समनच्या गोटामध्ये थोडीशी खुशी असणार आहे, कारण हा चेंडू सीमापार जाईल षटकारासाठी. अतिशय सुंदर फटका. याची गरज होती, नितांत आवश्यकता होती. तिच्याच नावाने संघ आहे कुशी 11 आणि तिच्याच नावाने आयोजनाची जी सगळी जबाबदारी आहे कुशी 11 या संघामार्फत आहे. अल्पेशच्या मुलीचंच नाव आहे आणि तोच आनंद या ठिकाणी मिळतो. ती आले आणि त्याच वेळेला एक षटकार सुद्धा बघायला मिळाला कुशीच्या स्वागतासाठी. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. सूरज मैदानावरती बॅटिंग मार्फत आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील चांगला फटका, परंतु मॅकमिलन पुन्हा एकदा चेंडूच्या दिशेने जातो. अतिशय सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. एकेरी धाव मिळते आहे. सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. 7 गेंदों में जीतने के लिए यहाँ से अगर देखे तो 30 रनों की जरूरत है. यही खेल की माया आहे. क्या बात आहे प्रशांत. तर हे प्रयत्न करतात. 2 विकेट पडल्यानंतर सेट बॅट्समॅन बाद झालेत. पुन्हा एकदा किरण पवार, मास्टर ब्रेन विजय जाधव प्रयत्न करतात दबाव कसा वाढवता येईल. जयेश ऑन स्ट्राइक. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू खोलवर टप्प्यावर टाकलेला ऑफस्टंपच्या बाहेर आणि पूर्णपणे रणनीती ठरली होती. चेंडू मिडल स्टंपला टाकायचा नाहीये, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकायचं, शरीरापासून दूर टाकायचं का यॉर्कर टाकायचं, ही स्ट्रॅटर्जी होती. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव शिल्लक असेल चेंडू यावेळेला 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता असेल ती एकूण 29 धावांची. आपण या ठिकाणी खास करून यावेळेला जे कॅमेरामॅन आहेत ते कुठे कुठे पोहोचलेत बघा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षक देखील आपण यावेळेला पाहू शकता आणि निश्चितच खूप चांगलं टेलिकास्ट गेले 4-5 दिवस या स्पर्धेचा आपण पाहिलं. नक्कीच 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 पाटील नेटवर्कचे निखिल पाटील आणि तसंच अनुराग आणि राहुल खूप चांगल्या पद्धतीने इथे जबाबदारी पार पाडत आहेत. किनी आणि जसवाल इथे कंट्रोल रूममध्ये चांगली माहिती देत आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे जसं सुरुवातीला आपण बघितलं 16 ते 17 असा ॲव्हरेज होता, आता 29 वर आलाय. ओमकार आणि अक्षय याला बाद करणं मिशन होतं मागच्या 2 षटकात, ते अचीव झालंय आणि त्यामुळे विजय जाधव आता सामन्यामध्ये संघाला आणतायत आणि या शेवटच्या 6 चेंडूत बघायचं आहे गोलंदाजाला ते पुन्हा मोटिवेट करतायत, पुन्हा सांगतायत. त्यांना माहिती आहे सामना ओपन आहे, एखादा चांगला षटक आपल्याला सामना जिंकून देऊ शकतो. आत्ताच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बघितलं तर 6 चेंडू आणि 30 धावाचं जे समीकरण होतं ते 3 चेंडूच समाप्त झाले. राहुल जोगड्यासारखा खेळाडू, त्यानंतर गोलंदाज एक मातबर असा गोलंदाज, त्याच्या विरुद्ध इस्तियाकनं त्या धावा केल्या होत्या. इथे 6 चेंडू 29 धावाचं समीकरण आहे अजय मनोज 11 संघासाठी. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूला वळतायत अजित म्हात्रे आणि वाईट बॉलचा इशारा करतात. उरलेले चेंडू असतील 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. नाही, तू जसं म्हणालास मागच्या षटकात जास्त जागा देऊ नये, रूम देऊ नये, कुठेही शॉर्ट ऑफ लेंथ पडू नये याची दक्षता गोलंदाज टाकायचा प्रयत्न करतो. स्विंग बरोबर द्या. यावेळेला स्विंग टाकत असताना यष्टीच्या बाहेर गेले, हीच गोष्ट लक्षात घेऊन वाईड आलाय. यावेळेला चुकीला माफी नाहीये. अतिशय सुंदर फटका. रिकी पॉन्टिंग स्टाईल चेंडू या ठिकाणी धाडलाय. डीप मिडविकेटच्या दिशेनं षटकार येतोय. थँक्यू डीजे. सामन्यामध्ये रंगत आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर अशा प्रकारचा खेळ आमदार चषक 2022 मध्ये दमदार खेळ होतोय. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. नक्कीच 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 मी जसं म्हणालो दोन्ही संघ अजूनही ओपन आहे. 22 धावांची गरज आहे. कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. जो संघ मानसिकपणे तिकडे अत्यंत स्ट्रॉंग असेल, मेंटली स्ट्रॉंग असेल, मानसिक क्षमता ज्याची चांगली असेल, या सिच्युएशनमध्ये तोच संघ विजयी होईल. निश्चित मजा येणार आहे या मॅच मध्ये, कारण आता चेंडू शिल्लक असतील एकूण 5 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रेंजला जयसे 7 वरती बॅटिंग करतोय.
यावेळेला ऑफ टर्मच्या भारतात चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळला अतिशय वेगाने चेंडू जातोय सीमारेखेच्या दिशेनं एकेरी धाव मिळते. 4 चेंडू 21 धावा असं समीकरण आहे. काय सामना रंगलाय आणि हेच प्रेक्षकांना हवंय, हीच पर्वणी या ठिकाणी प्रेक्षकांसाठी हवी आहे. हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. प्रेक्षकांना जे हवंय ते मैदानामध्ये घडतंय. नक्कीच नक्कीच प्रेक्षकांना तेच हवं असतं. जिंकू किंवा मरू या पद्धतीने सामना व्हायला पाहिजे. किलिंग इन्स्टंट मॅच व्हायला पाहिजे. तेच या ठिकाणी बघायला पाहिजे दोन्ही संघांच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण सूरज बघतोय, तो व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती खेळतो आहे. यावेळेला चांगला फटका जमलेला गच्चा मात्र इथे मॅकवेलनच्या दिशेने येतोय. एकच धाव मिळणार आहे आणि एकेरीने समीकरणामध्ये बदल होईल. एक चेंडू चांगल्या पद्धतीने फटका आपण बघितला मिडविकेटच्या दिशेने षटकाराला, त्यानंतर एक आपण त्या अगोदर बघितलं वाईड बॉल, त्यानंतर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. आता समीकरणामध्ये बदल झालेला आहे. समीकरण असेल यावेळेला उर्वरित 3 चेंडू आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी प्रतीकडनं झाले. यावेळेला एक मोठा फटका येतो, त्यावेळेस प्रचंड दबाव होतो. अशा वेळेला प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली. नक्कीच या मुलाने पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं. पहिले 3 चेंडू सुद्धा या मुलाने चांगले टाकले होते. नंतर त्याच्यावर आक्रमण झालं होतं. अनुभव यायचा आहे, तो टप्प्याटप्प्याने शिकतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा टाकलेला खूप चांगला चेंडू आहे आणि अशा वेळेला तुमच्याकडे यॉर्कर हे अस्त्र असणं फार गरजेचं आहे आणि त्याचा वापर हे ब्रह्मास्त्र आहे या क्रिकेटच्या खेळामधलं. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. नक्कीच क्रिकेटमध्ये ते न्यूक्लिअर आहे यॉर्कर. शेवटच्या स्लॉग होजमध्ये तुम्हाला टाकावंच लागतं आणि ते टाकल्याशिवाय तुम्ही शांत ठेवू शकत नाही फलंदाजाला. आणि क्रुशियल स्टेजमध्ये ते कधी युटिलाइज करावं ते माहिती आहे गोलंदाजाला. यावेळेला हवेत चेंडू ऑफ टर्मच्या भारतात चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. पिण्यात चेंडू खाली येतोय, झेल पकडतोय. प्रतीकला मात्र हा विकेट मिळतोय आहे आणि फलंदाज सूरज बॅक टू द पेवन जातोय. गॉन. धन्यवाद विजय. एक गोष्ट आहे, मी या ठिकाणी विजय जाधवचं अभिनंदन करीन खरंच. कारण काय, ज्या वेळेला मैदानावर ओमकार आणि तसंच मैदानावर अक्षय खेळत होते त्यावेळेला विजय सोपा आहे का असं वाटत होता. फार वेगाने दावा करत होते. त्याच्यानंतर जे विजयनी जे प्लॅनिंग केले, कॅच सुटला काय हरकत नाही, विजयनी हिंमत नाही हरली. सातत्याने गोलंदाजांना बेधकता गोलंदाजी करायला सांगितली आणि ते चित्र बघायला मिळते. आणि रोहिदास पाटील यांचं देखील अभिनंदन होईल, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी हा संघ उभा केलाय, बांधलाय, ते देखील या ठिकाणी खूप खुश होत आहेत. टायगर यावेळेला जर बघितलं तर एकेरी धाव आणि सामना निश्चितच टायगर संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी, कारण इथे नॉकआउट चे हे राऊंड आहेत आणि यावेळेला टायगर स्पोर्ट्स संघ विजय होते, त्यांचं मनापासून अभिनंदन असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. तत्पूर्वी या स्पर्धेकरता 7,000 रुपयाची आर्थिक मदत ज्यांनी केलेली आहे